अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघाच 10 सप्टेंबर मंगळवार। खरं तर आजचा मंगळवार हा भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज गौरी मातेचं आवाहन आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गौरी मातेचं आगमन झालं असेल। बघा, बऱ्याच ठिकाणी आजच्या दिवशी गौरी आणली जाते, तर बऱ्याच ठिकाणी ज्या दिवशी गौरी पूजन असतं म्हणजे उद्या 11 सप्टेंबर बुधवारच्या दिवशी गौरी पूजन आहे, तर बऱ्याच घरांमध्ये या 11 तारखेला गौरी पूजनाच्याच दिवशी गौरीचं जे आवाहन आहे ते केलं जातं। आता प्रत्येक ठिकाणची जी पद्धत आहे ती वेगळी असते, पण गौरी तुम्ही आज घरामध्ये आणल्यात किंवा उद्या जरी आणल्या तरी लक्षात ठेवा, गौरी मातेचं जे पूजन आहे हे आपल्याला दुर्गाष्टमीला म्हणजे उद्या गौरी पूजनाच्याच दिवशी करायचं आहे। खरं तर प्रत्येक वर्षी अगोदर गणपती बाप्पा येतात। 2.5 दिवसाचे गणपती बाप्पा आपल्या घरातून गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा बऱ्याच वेळा त्याच दिवशी गौरीचं आवाहन असतं। आता आज गौरी मातेचं आवाहन आहे आणि उद्या गौरी मातेचं पूजन आहे। बघा, आता प्रत्येकाच्या घरामध्ये गौरी मातेचं पूजन हे नक्कीच होणार आहे, पण या पूजनामध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या गौरी मातेचं पूजन करत असताना किंवा गौरी मातेच्या काही सेवा करत असताना तुम्हाला त्या अगोदर हे एक फूल किंवा या एका झाडाचं फूल आपल्या घरात आणायचं आहे आणि हे फूल तुम्हाला गौरी मातेला अर्पण करायचं आहे किंवा गौरीच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे। जर या झाडाचं फूल तुम्ही उद्याच्या दिवशी गौरी मातेला अर्पण केलं तर तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असणारं दारिद्र्य संपेल, घरातील गरिबी कुठेतरी कमी होईल, तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल, घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील, घरात कधीही तुम्हाला धन धान्य पैसा यांचा तुटवडा भासणार नाही, तर तुमच्या घरातील प्रत्येकाची आणि तुमची भरभरून प्रगती होईल। अत्यंत प्रभावी सेवा आहे जी वर्षातून फक्त आपल्याला या गौरींच्या सणांमध्ये किंवा या गौरी पूजनाच्याच दिवशी आपल्याला करता येते। आता जास्त वेळ न घेता नक्की कुठला उपाय आहे, कुठली सेवा आहे, कुठल्या झाडाचं फूल आपल्याला घरात आणायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये जी गौराई आणली जाते, आता आमच्याकडे सुद्धा जी गौराई आणली जाते ही जंगलातून झाडाझुडपांतून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात। गौरीचं रोप असतं, गौरीची फुलं असतात, त्याच्यानंतर आपण ज्याला धोत्रा म्हणतो धोत्र्याची पानं असतात, शमीची पानं असतात, असं जंगलामधून ही झाडं झुडपं आणली जातात, पानं आणली जातात आणि त्याची पूजा गौरीच्या दिवशी आमच्या घरामध्ये केली जाते। तर बऱ्याचशा लोकांमध्ये किंवा सिटीमध्ये मोस्टली जी लोक राहतात तर ते आपली जी चिनी मातीची गौर असते किंवा गौरी मातेची छोटीशी मूर्ती असते किंवा गौरी मातेचा मुखवटा असतो तर किंवा बऱ्याच ठिकाणी पुतळीही असतात, तर ह्या गोष्टी घरामध्ये आणल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते। आता जेव्हा आम्ही घरामध्ये गौरीचं हे रोप आणतो किंवा गौरीची ही फुलं आणतो तर त्यामध्ये या झाडाचं जे फूल आहे ते आवर्जून आणतो। या झाडाचं फूल जर त्या गौरीमध्ये घेतलं नाही किंवा गौरीच्या पूजनामध्ये या झाडाचं फूल जर नसेल तर ती पूजा खरं तर अपूर्ण मानली जाते किंवा तिची पूजा आहे ती निष्फळ ठरली जाते। म्हणजे इतकं महत्त्व या फुलाला आहे। बघा, आपल्याला घराच्या आजूबाजूला कुठेही तुमच्या शेजारी पाजारी किंवा जिथे नर्सरी आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि कुठेही शोधून तुम्हाला उद्याच्या दिवशी पांढऱ्या लिलीची फुलं आपल्या घरी आणायची आहेत। फुलं जी आहेत ती पांढऱ्या लिलीची आहेत। बघा, सफेद रंगाची लिली ही बरकत आणण्याचं प्रतीक मानली जाते। महादेवांना पांढरी लिली ही अत्यंत ज्याला म्हणतो की अत्यंत महादेवांना ही प्रसन्न करणारी असते। महादेवांना ज्या गोष्टी, बेलाचं झाड असेल किंवा मग शमीचं झाड असेल, या ज्या काही गोष्टी आवडतात त्यापैकी लिलीचं झाड हे देखील विशेष प्रिय आहे आणि या भाद्रपद महिन्यामध्ये पांढऱ्या लिलीचं महत्त्व हे अत्यंत प्रभावी आहे। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल, घराची भरभराट होण्यासाठी असेल, ही पांढरी लिली विशेष महत्त्वाची असते आणि गौराईच्या समोर जर तुम्ही हीच पांढरी लिली ठेवली किंवा पांढऱ्या लिलीचं तुम्ही एखादं फूल किंवा एखादी त्याची फांदी
जर तुम्ही गौरीच्या समोर किंवा गौरीचं जे काही असेल त्यामध्ये जर तुम्ही ठेवून दिलं तर तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला दारिद्र्य बघायला भेटत नाही, कधीही तुमच्या घरामध्ये गरिबी जी आहे ना ती राहत नाही. म्हणून उद्याच्या दिवशी पांढऱ्या लिलीची तुम्हाला फुलं आणायची आहेत किंवा अगदी त्याची एक फांदी तुम्ही घेऊन आलात तरीही चालेल, म्हणजे जी पानं वगैरे असतात त्याच्या सगट तुम्ही हे घेऊन आलात तरीही चालेल. हे आणून तुम्हाला गौरी माता जी आहे त्या गौरी मातेच्या समोर ठेवायचे. जर तुम्ही चिनी मातेची वगैरे गौरी माता मुखवटा आणला असेल तर त्याच्या समोर ठेवा. जर तुमच्याकडे ही जंगलातली जी गौर असते ती आणत असाल तर जे काही तुम्ही ही पानं फुलं आणलेली आहेत त्यात तुम्ही खोचून ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे. हे ठेवत असताना फक्त तुम्हाला आली आली जो मंत्र सांगते तो म्हणायचा आहे. आली आली गौर घरी सुख पावलांनी आली. आलेली गौर आली सुख पावलांनी आली. किंवा तुम्ही म्हणू शकतात आली आली गौर आली भाग्य पावलांनी आली. आलेली गौर आली ऐश्वर्य घेऊन आली. आलेली गौर आली आनंद घेऊन आली. जे तुम्हाला मधी म्हणायचं ते म्हणा, पण तुम्हाला म्हणायचं आलेली गौर आली सुख पावलांनी आली. ठीक आहे. हे ठेवत असताना तुम्हाला फक्त मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर गौरी मातेला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे, उदबत्ती ओवाळायची आहे. हे सगळं करून गोडाचं काहीतरी नैवेद्य तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. सगळ्यांनी घरातल्या मिळून गौरी मातेची आरती करायची आहे. ज्या दिवशी तुम्ही गौरी मातेचं विसर्जन करणार आहात, म्हणजे 1-2.5 दिवसांनी आपण गौरी मातेचं विसर्जन करतो, तर ज्या दिवशी तुम्ही हे विसर्जन कराल त्याच दिवशी तुम्हाला हे जे फूल आहे हे गौरी मातेच्या समोरून उचलायचं आहे आणि जिथे तुम्ही गौरी मातेचं विसर्जन कराल तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे. हे फूल किंवा ही फांदी तुम्ही आणलेली असेल तर ती तिथे ठेवत असताना तुमच्या मनात असणारी इच्छा पुन्हा एकदा गौरी मातेला सांगायचं आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा ती आपल्या घरात येईल तेव्हा त्याच्या अगोदर आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे. घरामध्ये सुख समाधान आनंद येण्यासाठी तिला विनंती करायची आहे आणि मग गौरी मातेला नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे. बघा, जर 2.5 दिवस तुम्ही हे फूल गौरीच्या समोर ठेवलं, तुम्ही 2.5 दिवसानंतर हे फूल गौरीच्या सोबत जेव्हा तुम्ही ते तिथे अर्पण करून याल किंवा तिथे जेव्हा तुम्ही सोडून याल आणि त्या जेव्हा तुमची इच्छा तुम्ही व्यक्त करून याल, नक्कीच या उपायाने गौरी माता तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ना तरी पूर्ण होईल. दरवर्षी आम्ही हे करत असतो आणि खरं सांगते की 1 वर्ष येण्याच्या आत, खरं तर 1 वर्ष खूप झाला, 2 ते 4 महिन्यातच आपली किती कठीण इच्छा असेल ना तर ती इच्छा फक्त या एका 5 मिनिटाच्या सेवेने पूर्ण होऊन जाते. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.